नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाठ 10वा सुगंधी सृष्टी या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या 6 फुलांचा आज आपण अभ्यास करूया. चला तर. पहिलं फूल आहे गुलाब. गुलाब हा एक सुंदर आणि सुवासिक फूल आहे. गुलाबाला फुलांचा राजा मानले जाते. याच्या अनेक रंगात जातीमध्ये विविधता आढळते. गुलाब प्रेम, सौंदर्य आणि भक्तीचे प्रतीक आहेत. गुलाबाच्या 150हून अधिक जाती आहेत. गुलाबाचे उपयोग सुशोभीकरणासाठी होतात. पूजा आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये होतात. गुलाब पाणी आणि गुलाब तेल काढण्यासाठी देखील गुलाबाचा उपयोग होतो. परफ्यूम करण्यासाठी उपयोग होतो. कमळ हे एक सुंदर आणि पवित्र फूल आहे, जे भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान राखून आहे. हे एक जलीय वनस्पती आहे, म्हणजेच पाण्यामध्ये उगवते, जे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते. कमळाला मोठे गोलसर पाने आणि आकर्षक सुंदर फुले येतात. हे फूल अनेक रंगांमध्ये मिळते, पण गुलाबी आणि पांढरे रंग विशेष प्रसिद्ध आहेत. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल म्हणून ओळखले जाते. कमळ ही एक बारामाही वनस्पती आहे, जी कमी ऑक्सिजन असलेल्या पाण्यात चांगले येते. कमळाचे विविध रंग देखील आढळून येतात. चाफा हे एक अत्यंत सुगंधी फूल आहे. चाफ्याच्या फुलाचे सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्व देखील आहे. भारतात ते पवित्रता, भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. चाफ्याच्या फुलांचा वापर अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये केला जातो. पारिजात, ज्याला हरसिंगार किंवा शेवंती असेही म्हणतात, हे एक औषधी आणि सुंदर फुलणारे झाड आहे. याची पाने, फुले आणि सालीचे उपयोग अनेक आयुर्वेदिक उपचारांमध्ये केले जातात. निशिगंध, ज्याला रजनीगंधा किंवा गुलछडी असेही म्हणतात, ही एक सुवासिक फूल देणारी वनस्पती आहे. तसेच ही वनस्पती बारामाही असून झुडुपवर्गीय आहे. याची उंची साधारणपणे 1 ते 1.5 मीटरपर्यंत असते. मोगरा हे एक अत्यंत सुवासिक पांढऱ्या रंगाचे फूल आहे. मोगऱ्याच्या वेलीला झुडपासारखा विस्तार असतो. मोगऱ्याच्या फुलांचा उपयोग अत्तर, साबण, उदबत्ती इत्यादींसाठी केला जातो. याचा सुवास अत्यंत खूप सुंदर व सुगंधी असतो. तर मुलांनो, तुम्ही ह्या 3 प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.